भाजपच्या अंतर्गत गटबाजी उफाळून आलेली आहे। बुडीत क्लास चालकाची शिक्षण समितीवर रितू तावडेंनी शिफारस केली। यावरून महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यात जुंपल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच खडाजंगी झाली। मुंबई महापालिकेत एकमेकांची स्पर्धा न करता काम करा अशी सूचना साटम यांनी केली। पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कोणतेही कृत्य करू नका, मुंबईकरांनी आपल्याला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलंय अशा सूचना साटम यांनी बैठकीत दिल्याचं माहिती कळते। तावडे शिरवाडकरांमध्ये साटम यांच्या समोरच जुंपलेली आहे। सध्या मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे, मात्र अंतर्गत वाद सुरू आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आपण बघतोय की अंतर्गत वाद आहेत भाजपमध्ये आणि त्याच्या अगदी साटम यांच्या समोरच हा सगळा वाद उफाळून आलेला आहे। काय नेमकं घडतंय भाजपमध्ये? नक्कीच मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात खरं तर आज भाजपच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक आहे, ती पार पडलेली आणि याच बैठकीमध्ये कुठेतरी ही खडाजंगी देखील आहे ती पाहायला मिळते। कारण की अंतर्गत गटबाजी आहे ती वारंवार दिसून आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये देखील पडसाद आहे ते पडलेले पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून महापौर वेगवेगळ्या प्रकरणात खरं तर अडचणीमध्ये येतात आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर ही खडाजंगी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, मुंबईकरांची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र त्यापेक्षा गटबाजी आहे ती दिसून येते, अशा पद्धतीची देखील आहे ती ताकीद आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे इथून पुढे गटबाजी आहे ती खपवून घेतली जाणार आहे असे थेट आदेश देखील आहे ते दिलेले पाहायला मिळतात। नक्कीच गणेश, आणि भाजपमधला हा अंतर्गत वाद आता श्रेष्ठी तोडगा काय काढतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।